कथा. एक चुकीच्या वळणाची दीर्घ कहाणी. माझं नाव राधिका. माझी कहाणी ऐकताना तुम्हाला कदाचित वाटेल की मी एकटीच माझ्या आयुष्याचा बेरंग केला. पण ही कहाणी सांगायचं कारण एकच आहे. माझ्या चुका इतर कोणी करू नयेत. माझ्या आयुष्यातील काही निर्णयांनी मला अशा गर्तेत ढकललं जिथून बाहेर पडणं जवळपास अशक्य झालं. ही कहाणी आहे माझ्या अनैतिक नात्याची, चुकीच्या सवयींची आणि त्यातून मिळालेल्या धड्यांची. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली साधी मुलगी. माझं लग्न निलेशशी झालं, जो एका छोट्या शहरात बँकेत नोकरी करायचा. निलेश खूप प्रामाणिक, कष्टाळू आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. माझे सासू-सासरे सावित्री आणि रामचंद्र खूप प्रेमळ आणि समजूतदार होते. सासरी मला सगळं काही मिळालं, आदर, प्रेम आणि सुख. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि बाहेरून पाहता माझं आयुष्य परिपूर्ण दिसायचं. पण आतून माझ्या मनात कुठेतरी एक रिकामेपणा होता. मला माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं, काहीतरी रोमांचक हवं होतं. हीच ती चूक होती ज्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. लग्नाआधीपासून मला छोट्या मोठ्या गोष्टीमुळे थरार शोधण्याची सवय होती. मला वाटायचं की आयुष्य हे फक्त एकदाच मिळतं आणि त्यात सगळं काही अनुभवायला हवं. ही सवय मला लग्नानंतरही सोडता आली नाही. निलेश बाहेरगावी कामासाठी जायचा आणि मी घरी एकटी असायचे. त्यावेळी माझं मन कुठेतरी भटकायचं. आमच्या कॉलनीत राहणारा एक तरुण अजय माझ्या नजरेत आला. अजय एका खाजगी कंपनीत काम करायचा आणि त्याचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं. तो गोड बोलायचा, माझं म्हणं, आणि त्याच्याशी बोलताना मला एक वेगळीच ऊर्जा जाणवायची. सुरुवातीला आमचं बोलणं फक्त मैत्रीपर्यंत मर्यादित होतं. तो मला त्याच्या आयुष्याबद्दल सांगायचा, मी माझ्या. पण हळूहळू आमचं बोलणं वैयक्तिक होत गेलं. आम्ही एकमेकांच्या खाजगी गोष्टी शेअर करू लागलो आणि मला त्याच्याशी बोलताना एक वेगळाच आनंद मिळायचा. एके दिवशी निलेशने माझ्या वाढदिवसाला मला एक नवीन स्मार्टफोन भेट दिला. त्या फोनमुळे माझं आणि अजयचं बोलणं आणखी वाढलं. मी अजयचा नंबर घेतला आणि जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा आम्ही तासनतास फोनवर बोलायचो. आमचं बोलणं आता मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं. मला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण माझ्या मनाला आवर घालणं मला जमत नव्हतं. अजय मला सतत मेसेज करायचा आणि मीही त्याला प्रतिसाद द्यायचे. आम्ही एकमेकांना भेटायला सुरुवात केली. सुरुवातीला कॉलनीच्या बागेत, मग कॉफी शॉपमध्ये. प्रत्येक भेटीत आमचं नातं अधिकच जवळीकेचं होत गेलं. एके दिवशी माझ्या सासू सावित्री यांनी मला अजयशी फोनवर बोलताना पाहिलं. त्या माझ्याकडे संशयानं पाहू लागल्या. त्यांनी मला एकट्यात बोलावलं आणि समजावलं, राधिका, तू काय करतेस याचा विचार कर. तुझं लग्न झालंय. तुझा नवरा तुझ्यावर इतकं प्रेम करतो. अशा गोष्टी तुझ्या संसाराला धोका पोहोचवतील. मी त्यांना खोटं सांगितलं की अजय फक्त माझा मित्र आहे आणि आमच्यात काहीच नाही. पण सावित्रीबाईंनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी ही गोष्ट माझ्या सासऱ्यांना सांगितली. रामचंद्रराव खूप शांत स्वभावाचे होते, पण त्यांना अशा गोष्टी अजिबात सहन होत नव्हत्या. त्यांनी मला थेट सांगितलं, राधिका, जर तू असं वागलीस तर आम्हाला निलेशला सगळं सांगावं लागेल. मी घाबरले. मला वाटलं जर निलेशने हे कळलं तर तो मला सोडून जाईल. माझ्या मनात भीती निर्माण झाली. मी ठरवलं की मी अजयशी बोलणं बंद करीन. मी त्याला फोन करून सांगितलं, अजय, आता आपण भेटणं किंवा बोलणं बंद करूया. माझ्या सासू-सासऱ्यांना सगळं कळलंय आणि निलेश लवकरच घरी येणार आहे. जर त्याला हे कळलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. पण अजय ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, राधिका, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपण एवढे दिवस एकमेकांसोबत होतो, आता तू मला असं सोडू नकोस. आपण एकदा भेटू आणि मग ठरवू. त्यानं मला संध्याकाळी भेटायला बोलावलं. मी नकार दिला, पण तो ऐकायला तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी अजयने मला पुन्हा फोन केला आणि विचारलं, काल तू का आली नाहीस? मी त्याला खोटं सांगितलं की मी व्यस्त होते. तो म्हणाला, ठीक आहे, मीच संध्याकाळी येतो. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही. संध्याकाळी तो घरी आला. माझे सासू-सासरे बाहेर गेले होते आणि घरी मी एकटीच होते. अजय माझ्या खोलीत आला आणि त्यानं माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकतच नव्हता. त्यानं मर्यादा ओलांडली आणि आमच्या शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्या रात्री मी स्वतःला हरवून बसले. मला खूप त्रास झाला, पण मी काहीच करू शकले नाही. मला भीती वाटत होती की सासू-सासरे परत येतील आणि सगळं कळेल. त्या रात्रीनंतर अजय मला म्हणाला,
राधिका, तू माझ्याशी लग्न करशील का? मी घाबरले. मी म्हणाले, अजय, माझं लग्न झालंय, मला सासू-सासरे आहेत, नवरा आहे, मी असं कसं करू शकते? पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यानं मला धमकी दिली की जर मी त्याच्याशी लग्न केलं नाही तर तो सगळ्यांना आमच्या नात्याबद्दल सांगेल. मी खूप घाबरले. मला काहीच सुचत नव्हतं. एके दिवशी अजय माझ्या घरी आला आणि त्यानं माझ्या सासूसासऱ्यांना धमकी दिली. त्यानं सांगितलं की मी त्याच्यासोबत आहे आणि मी निलेशला सोडणार आहे. सावित्रीबाई आणि रामचंद्ररावांना खूप धक्का बसला. त्यांनी मला खूप सुनावलं, पण मी काहीच बोलू शकले नाही. त्यांनी निलेशला फोन करून सगळं सांगितलं. निलेश तातडीनं घरी आला. त्याच्या डोळ्यात राग आणि दुःख दिसत होतं. तो मला म्हणाला, राधिका, तू माझ्याशी असं का केलंस? मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आणि तू माझा विश्वासघात केलास. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यानं मला घटस्फोटाचे कागद दिले आणि सांगितलं, आता आपलं नातं संपलं. मी खूप रडले, पण माझ्या चुकीमुळे मला कोणीही वाचवू शकलं नाही. अजयनी मला त्याच्यासोबत यायला भाग पाडलं. आम्ही एका मंदिरात गेलो आणि तिथे त्यानं माझ्याशी लग्न केलं. पण मला त्या लग्नात काहीच आनंद वाटला नाही. माझ्या मनात फक्त निलेश आणि माझ्या सासूसासऱ्यांचाच विचार होता. अजयसोबतचं आयुष्य सुरू झालं, पण माझी तीच सवय मला पुन्हा त्रास देऊ लागली. मला पुन्हा कोणाशी तरी नवीन नातं जोडण्याची इच्छा होऊ लागली. अजय माझ्यावर प्रेम करायचा, पण मला त्याच्याशी बंधनात राहणं असह्य वाटायचं. मी पुन्हा एका नव्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली आणि अजयला याची जाणीव झाली. त्यानं मला खूप मारलं आणि मला सांगितलं, राधिका, जर तू पुन्हा असं केलंस तर मी तुला सोडून देणार नाही. मी स्वतःला हरवून बसले. माझ्या सवयीनी माझी इज्जत गेली, माझ्या कमील्या गेलं आणि मी एकटी पडले. आता मला समजलं की माझ्या अनैतिक नात्यांनी मला काहीच दिलं नाही, उलट माझं सगळं हिरावून घेतलं. निलेशने दुसरं लग्न केलं आणि सुखी आयुष्य जगतोय, पण मी अजयसोबतच्या या नात्यात अडकले आहे आणि मला भीती वाटते की माझी सवय मला पुन्हा कुठे घेऊन जाईल. माझ्या चुकीच्या सवयीनी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी जे केलं ते कोणीही करू नये. अनैतिक नात्याचं थरार क्षणीच असतो, पण त्याची किंमत आयुष्यभर चुकवावी लागते. माझ्या चुका तुम्हाला काही शिकवतील अशी मला आशा आहे. जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा शेअर करा. अशा आणखी कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.